नमस्कार, एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक ते पेठ रस्त्यावर नाशिककडून गुजरातकडे जाणाऱ्या आयसर ट्रकचा सावळ घाटातील रस्त्यावर अपघात झाला। या रस्त्यावरील असंख्य खड्ड्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक थेट 100 फूट दरीत कोसळला। या अपघातामध्ये ट्रकचा चालक ट्रकमध्ये अडकला असून क्लीनर सुरक्षित आहे। ट्रक खोल दरीत कोसळल्यामुळे झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती। ट्रकचा ड्रायव्हर शहानवाज खान हा जखमी असून तो गाडीतच अडकलेला होता, तर क्लीनर दाद सारा खान हा सुरक्षित आहे। या घाटातील खराब रस्त्यांमुळे मागील 8 दिवसांपासून सातत्याने लहान मोठे अपघात होत असून या परिसरातील नागरिकही अतिशय त्रस्त झालेले आहेत। या परिसरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाहनांचे अपघात हा नित्यनियमच बनलेला आहे। परिसरातील ह्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी पेठ आणि परिसरातील नागरिक करीत आहेत। स्थानिक टोल प्लाझावर सर्व गाड्यांचा न चुकता टोल वसूल केला जातो, मात्र रस्त्यांची डागडुजी किंवा रस्त्यांची सुरक्षितता या संदर्भात कुठलीही ठोस उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या परिसरातील लोकप्रतिनिधींनी तातडीने नाशिक ते पेठ रस्त्याची दुरुस्ती करावी अशीही मागणी होत आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रल्हाद पवार, दिंडोरी। धन्यवाद। सावळ घाटात गाडी पलटी झालेली आहे, 100 फुटावर गेलेली आहे। दुर्घटना घटना ही चालू आहे हे सावळ घाटातील। पाहतो गाडी काढते पहिले। दुर्घटना ही सावळ घाटातली आहे आपल्याकडे। कारण की ह्या घाटाचा परस्पर हा आपल्या घाटात अपघात होऊ राहिले। हे बघा, हे गाडीचे किन्नर वाटतंय, हे इथं बसलेले आहेत। हे आपल्याकडे कंटेनर आलेले आहेत।
अशा 2 गाड्या एके ठिकाणी पलटी झालेल्या आहेत. कारण की एक इथून गेलेली आहे, ह्या बाजूला तर आपल्या ह्या पलीकडून गेलेली आहे गाडी आणि ह्या दिशेले दोन गाड्या पलटी झालेल्या आहेत. दुर्घटना ही चालू आहे सावळ घाटातील.